नमस्कार मंडळी, मी मानसी सोनवणे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ज्वारीच्या पानपापडांची रेसिपी। आवाजावरून तर तुम्हाला हे पापड मस्त कुरकुरीत वाटत असतील आणि खायलासुद्धा एकदम चविष्ट लागतात। अशा पापडांची रेसिपी आता आपण बघणार आहोत। मागच्या कुरडईंच्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं की तामचं पाणी आपण काढत होतो, तर वरवरचं आपण काढून घेतलं आणि बाकीचं आपण एका पातेल्यात काढून घेतलेलं होतं। तर याच पाण्यापासून आपल्याला ती ज्वारीची पानपापडं बनवायची आहेत। तर हे पाणी फेकून न देता तुम्ही यामध्ये एकदम छान चविष्ट लागणारे ज्वारीचे पानपापड बनवू शकता। तर हे पाणी आपण घेऊन घेतलं, तर यामधलं आपण आता थोडं पाणी काढून घेतलं आणि यात आपण आता ज्वारीचं पीठ टाकून घेत हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। ज्वारीचं पीठ थोडं थोडं करतच टाकायचं आहे आणि आपल्याला जास्त घट्ट हे पीठ बनवायचं नाही आहे। मिश्रण पातळसर असं पाहिजे आपल्याला, मिश्रण जास्त घट्ट करू नका। तर हे बघा व्हिडिओमध्ये दिसते तशाप्रमाणे आपल्याला थोडं थोडं पीठ टाकून घेत याचं आपण एक असं मिश्रण करून घेतलं। थोडंसं यामध्ये अजून मी पीठ टाकून घेत आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही रईच्या साहाय्याने सुद्धा करू शकतात किंवा तुमच्याकडे असं जर असेल मिक्स करण्यासाठी तर तुम्ही वापरू शकतात किंवा चमच्याने सुद्धा तुम्ही मिक्स करू शकतात। पण लक्षात असू द्या यामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ राहता कामा नये। व्यवस्थित असं मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी यामध्ये जेवढं मी पीठ घेतलेलं होतं, साधारणतः 2 वाट्या घेतलं होतं मी, तर तेवढं पीठ मी यामध्ये टाकून घेतलं थोडं थोडं करत आणि हे मिश्रण बनवून घेतलं। तर आता आपल्याला आता पातेलं ठेवायचं आहे। पातेलं ठेवल्यानंतर यामध्ये आपण आता 1 लोटा भरून पाणी टाकणार आहोत। तर बघा इथे पाणी टाकून घ्यायचं आणि याला उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला। तर त्याआधी आपण यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकणार आहोत। तर मीठ जास्त घालू नका, कारण की वाळल्यानंतर खारट लागतात पापड, त्यासाठी मीठ कमीच टाकायचं आहे। तर इथे मी 2 टेबलस्पून मीठ टाकून घेतलं चवीनुसार आणि आता यावर आपण झाकण ठेवून उकड काढून घेतली आणि हे पाणी एकदा मिक्स करून घेतलं। त्यानंतर आता यामध्ये आपण ज्वारीचं आणि पाण्याचं जे मिश्रण बनवलं होतं ते यामध्ये टाकून घेतलं। हळूहळू एकदम कमी कमी टाकत घ्यायचं आहे, एकदम ओतायचं नाही, कारण की गाठ होण्याची शक्यता असते। आता हे पूर्ण मिश्रण यामध्ये टाकून घेतल्यानंतर याला चांगलं आपण चमच्याने मिक्स करून घेणार आहोत। थोडंसं पाणी पातेल्यात विसळून घेऊन यामध्ये आपण थोडं टाकून घेतलं अजून। आता हे मिश्रण छान असं घट्ट होईल तोवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर बघा व्हिडिओत अजून हे मिश्रण पातळच दिसत आहे। हळूहळू हळूहळू कमी गॅसवरच करायचं आहे आपल्याला। आता बघा आपलं मिश्रण हे घट्ट होते आहे, तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये। तर बघा कन्सिस्टन्सी याची दाट झालेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण घट्ट होईपर्यंत मंद आचेवर ठेवायचं आहे। आता थोडा गॅस आपण वाढवून घेणार आहोत। तर बघा गॅस वाढवल्याबरोबर लगेच याला आपण बघत आहोत की कसे बुडबुडे याचे फुटत आहेत। चांगलं खतखत शिजून आलं की मग त्यानंतर यामध्ये टाकायचे आहे तीळ। तीळ तुम्ही आवडीनुसार टाकू शकतात, जास्त हवं असतील तर जास्त टाका, कमी हवं असतील तर कमी टाका। तर मी इथे अर्धी वाटी तीळ टाकून घेतले आणि आता हे परत एकदा चांगलं खतखत उकळी येते तोवर आपण शिजवून घेणार आहोत। जर तुम्ही कचवट ठेवलं पीठ तर ते आपले पापड तुटण्याची शक्यता असते। तर लक्ष असू द्या, हे व्यवस्थित शिजलं पाहिजे, त्यानंतरच आपण याचे पानपापड टाकू शकतो आणि पानपापडं नीट व्यवस्थित निघतात। तर बघा इथे आपलं हे पीठ छान असं खतखत शिजून झालेलं आहे। तर बघा इथे रेष ओढून बघितली चमच्यावर, तर ती सुद्धा एकदम क्लिअर रेष येत आहे, म्हणजे याचाच अर्थ की आपलं पीठ हे व्यवस्थित शिजवून झालेलं आहे, कुठल्याच प्रकारे कचवट राहिलेलं नाही। तर बघा झालं आहे आपलं पीठ।
आता आपल्याला एखादी पांढरा रुमाल किंवा पांढरं धोतर असेल तुमच्या घरी, तर तुम्ही पांढरा रुमाल घ्या, धोतर घ्या, त्याला ओलं करून घ्यायचं आहे आणि खाटवर टाकायचं आहे. त्यानंतर एक चमचा टाकत याला थोडंसं स्प्रेड करत याचा आपण पानपापड टाकून घेणार आहोत. तर बघा व्हिडिओमध्ये दिसते तशा प्रकारे तुम्हाला या मिश्रणाचे असे पानपापड टाकून घ्यायचे आहेत. जास्त पातळही फैलवू नका. जर जास्त पातळ तुम्ही फैलवलं तर ते पानपापड निघणार नाहीत, त्याचा चुरा होईल आणि ते रुमालाला चिकटलेले राहतील. अशा पद्धतीने तुम्हाला सर्व मिश्रणाचे पानपापड टाकून घ्यायचे आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही पानपापडांची रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जे गव्हावरचं तामचं पाणी फेकून न देता आपण यामध्येच त्याचा उपयोग करून एकदम छान कुरकुरीत आणि चविष्ट लागणारे ज्वारीचे पानपापड करू शकतो. तर यानंतर तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा, तामचं पाणी फेकून न देता त्याचा उपयोग करता येईल अशा पद्धतीने, हे लक्षात ठेवा. तर बघा अशा पद्धतीने मी हे पानपापड टाकून घेते एक. जास्त घाई करायची नाही, एकदम हळूवार आपल्याला हे पानपापड फैलवायचे आहेत. तर बघा इथे मी माझे सर्व पानपापड टाकून घेतलेले आहेत. आता 2 ते 3 वाजता आपल्याला हे पानपापडांचं जे रुमाल आहे तो उलट करून त्यावर पाणी शिंपडून घ्यायचं आहे. आणि बघा पाणी शिंपडून झाल्यानंतर एक पापड इथे आपण काढून बघणार आहोत. तर बघा तुम्ही जर प्लास्टिकच्या शीटवर टाकले तर ते थोडंसं काढण्यासाठी जड जाऊ शकतं, पण जर तुम्ही रुमालावर किंवा धोतरवर टाकले तर पाण्याचा शिपका मारून ही पानपापड निघायला अगदी सहज निघतात आणि तुटतसुद्धा नाहीत. तर बघा इथे माझा एक पानपापड काढून झालेला आहे. तर अशाच पद्धतीने मी सगळे पानपापड काढून घेतले. तर इथे बघा माझे पानपापड काढून झालेले आहेत. त्यानंतर मी 2 दिवस कडकडीत उन्हात सुकवून घेतलं आणि आता आपण तळण्यासाठी घेणार आहोत. तर तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे. नंतर गॅसची फ्लेम मंद आचेवर करून नंतरच यामध्ये आपण पापड तळण्यासाठी टाकणार आहोत. तर बघा पानपापड आपला छान पद्धतीने असा तळून झालेला आहे. लक्षात असू द्या यामधला आपण सर्व तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे, जेणेकरून तेलकट जास्त तेल हा पापड लागणार नाही, याची काळजी घ्या. तर बघा इथे मी दुसऱ्या चमच्याच्या साहाय्याने पापडातलं जे एक्स्ट्राचं तेल राहिलेलं होतं ते काढून घेतलं आणि अशा पद्धतीने मी सर्व पापड तळून घेतले. कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून मी जी नवीन रेसिपी टाकेल त्याची लगेच तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल. तर बघा अशा पद्धतीने मी सर्व पापड तळून घेतले. तर इथे बघा हे ज्वारीचे पानपापड कसा कुरकुरीत आवाज येत आहेत ते. जसे आपल्याला आवाज कुरकुरीत येतोय तसे खाण्यासाठी सुद्धा कुरकुरीत आणि चविष्ट लागणारे हे पानपापड तुम्हीसुद्धा करून बघा आणि मला नक्की कळवा. आणि रोज नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या रेसिपीसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.